स्त्रीरोग आणि गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 155 रुग्णांची तपासणी आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे आरोग्य शिबिरे रुग्णांसाठी पर्वणीच ठरली आहे. उद्योजक चंद्रकांत मुथा. अहिल्यानगर येथील आचार्य गुरुदेव आनंद ऋषीजी मसा यांच्या आशीर्वादाने सुरू झालेले आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे समजून आरोग्य सेवा दिली जात आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची सेवा घडत आहे. या मोफत आरोग्य शिबिरात मुथा परिवाराला आनंद ऋषीजी हॉस्पिटलमधील शिबिराच्या माध्यमातून सेवा करण्याचे भाग्य मिळाले. आनंद ऋषीजी हॉस्पिटलची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. सध्या न परवडणारा औषधांचा खर्च यामुळे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे आरोग्य शिबिर रुग्णांसाठी पर्वणीच ठरली आहे, असं प्रतिपादन उद्योजक चंद्रकांत मुथा यांनी केलं आहे. मला मानवतेचे काम पुढे नेण्याची संधी मिळाली याबद्दल मी सर्व ट्रस्ट मंडळाचे आभार मानतो व यापुढे मी शेवटपर्यंत यासाठी कार्य करण्याचा नक्की प्रयत्न करेन. राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी मसा यांच्या 126व्या जन्मदिनानिमित्त स्त्रीरोग आणि गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन स्वर्गीय रतनचंद्रजी मुथा स्मरणार्थ शिबिराचे उद्घाटन उद्योजक चंद्रकांत मुथा वांबोरीकर श्रीमती मीनाताई मुनोत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. या प्रसंगी आशिष मुथा, सौ ज्योत्सनाताई मुथा, श्रद्धाताई बर्मेचा आदींसह जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, सतीश लोढा, माणकचंद कटारिया, डॉक्टर आशिष भंडारी, वसंत चोपडा, शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र मुथा, डॉक्टर कृतिका पाटील, डॉक्टर निलोफर धानोरकर आदी उपस्थित होते. मीनाताई मुनोत म्हणाल्या, कृष्णीची 12 समाजात करणे कोटी कोटी वंदन. आज इथे स्त्री रोग तज्ञ जे डॉक्टर्स आले आहेत त्यांचे मी अभिनंदन करते. आणि सर्वप्रथम जे नेहमी शिबिर चालवतात मार्च मध्ये आणि ऑगस्ट मध्ये असे 2 वेळेला ऋषीजी हॉस्पिटलमध्ये हे वेगवेगळ्या आजारावर शिबिर होत असतात. आणि ह्या शिबिराचं जे प्रायोजक आहे ते चंद्रकांतजी मुथा हा माझा लहान भाऊ आहे. त्यांनी या हॉस्पिटलमध्ये त्याची जे डायलिसिस मशीन आहे तेव्हाही त्यांनी आता 4 वर्षापूर्वी 2 डायलिसिस मशीन दिली. लहान भावानी एक डायलिसिस मशीन दिलेली आहे. आपला जो त्याचा वाटा आहे, कमाईचा जो वाटा आहे तो समाजासाठी आणि दीनदुबळ्या गरीब लोकांसाठी दिलाच पाहिजे. हे आम्हाला वांबोळीच्या मोठ्या घराण्यापासून आमचे संस्कार आहेत. आणि ते संस्कार माझे सर्व भाऊ चालवतात याबद्दल मला खूप अभिमान आहे. आनंद ऋषीजी हॉस्पिटल म्हटलं की गोरगरीब लोक आधी सगळ्यात आधी कमी पैसे कुठे लागणार, आनंद ऋषीच्या हॉस्पिटलमध्ये. आणि तोच आशीर्वाद आणि गुरुदेवांवरची श्रद्धा आज सर्वांना आम्हाला कामाला येत आहे. आपण आज सगळेजण इथे आला त्याबद्दल मी सर्वांना रुग्णांना धन्यवाद देते. आणि विशेष धन्यवाद मला इथांच्या सर्व डॉक्टर्सना की ही जी टीम महाराज बोधरा आहे, कटारे साहेब आहे, इथे जे भंडारी साहेब जे इथे पदाधिकारी आहेत त्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देते. कारण हार्ट पेशंट म्हटले तर आधी ते म्हणतात आनंद ऋषीमध्ये खूप कमी पैसे लागतात. आपल्याला माहित आहे सध्या जितकी रुग्ण वाढलेले आहेत तेवढाही पैसा खूप लागतो. मोठमोठ्या शहरात जाणं त्यांना परवडत नाही. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये इथे आल्यानंतर रुग्ण कोणताही मला नाही वाटत बायपास केलेला रुग्ण दगावला असा एकही किस्सा झालेला नाही. हे सर्व गुरुदेवांचे आशीर्वाद आणि ह्या टीमचे आणि डॉक्टरांचे मेहनत ह्यामुळे हॉस्पिटलचं नाव संपूर्ण भारतातच नाही तर जगभरात होईल असं मी शुभेच्छा व्यक्त करते. आणि मला इथे प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले, तपासणी कॅम्प डॉक्टर रवींद्र मुथा सरांच्या अंडर आजचा कॅम्प होत आहे. स्त्रीरोग कॅम्पच्या पाठीमागची संकल्पना अशी तर जवळजवळ 40 वर्षापासून आनंद ऋषीजी हॉस्पिटल असं कॅम्प करतात. आणि प्रेग्नन्सी आल्यापासून डिलिव्हरी पर्यंत त्या महिलांची काळजी घेतलं आणि कुपोषित बालक होऊ नये यासाठी ती काळजी घ्यावी हा त्या पाठीमागील संकल्प. आणि अशा प्रकारचे कॅम्प आनंद ऋषीजी हॉस्पिटल मार्च महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये घेऊन समाजाच्या अंतिम घटकापर्यंत जे कुपोषित किंवा झोपडपट्टी किंवा विधी कामगार किंवा कन्स्ट्रक्शन वरील कामगार अशा वेगवेगळ्या महिला
येतात आणि डिलिव्हरी पर्यंत तो हा कॅम्प चालत असतो. हा कॅम्प फक्त आज एका दिवसासाठी किंवा एका महिन्यासाठी नाही, तर त्या बाळाचा जन्म होईपर्यंत तो कॅम्प चालत असतो. तोपर्यंत आमचे डॉक्टर त्याला सेवा देत असतात किंवा सोनोग्राफी किंवा जी काय सुश्रुषा किंवा न्यूट्रिशन त्यामध्ये द्यावं लागतात ते न्यूट्रिशन त्या बाळाला का जेणेकरून बालक सुदृढ व्हावं आणि त्या मातांचंही कुपोषण होऊ नये यासाठी आपण ती काळजी घेण्यासाठी असे विविध मेडिकल कॅम्प किंवा विविध अशा या प्रोजेक्ट आपण राबवित असतो, जेणेकरून आनंद ऋषीची हॉस्पिटलची सेवा ही समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचवावी आणि आचारशीतीचं स्वप्न त्या माध्यमाने पूर्ण व्हावं ही त्या पाठीमागील संकल्पना. म्हणजे ही जी काही कॅम्प आपण जवळजवळ दर ऑगस्ट महिन्यात आणि मार्च महिन्यात असे 17-18 मेडिकल कॅम्प करतो. त्यामध्ये फक्त कॅम्प घेऊन आणि द्या नाही तर येणाऱ्या पेशंटची संपूर्ण सुश्रुषा त्यांचं जे काही दुःख दर्द ते निघावं त्यासाठी मेडिकल कॅम्पची शृंखला. यामध्ये जवळजवळ 5 ते 6 हजार रुग्ण येतात आणि फक्त अहमदनगर शहर नाही जिल्हा आणि आजूबाजूच्याही 5-6 डिस्ट्रिक्टचे लोक या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने येतात आणि ही सेवा घेतात. आलेल्या सर्व रुग्णांचंही मी सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने उद्घाटनासाठी आमच्या ताई आज दुग्ध क्षरोदर योग म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा आमच्या ताई ज्यांनी आनंद ऋषी हॉस्पिटलच्या सुरुवातीला जय नगर टाइम्सच्या माध्यमाने आमच्या सुसेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ताईंनी त्यावेळेला केलेलं आहे. की ज्यावेळेला आनंद ऋषी हॉस्पिटलचं कोणतंही अस्तित्व नव्हतं त्यावेळेला ताईंनी खूप वेगवेगळ्या वेळेला आम्हाला सद्भावना आणि सहयोग देऊन आमच्या सर्व भावांवरती पाठीवरती एक कौतुकाचा हात ठेवणारी आमची अशी ताई बिनाताई आज या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आलेल्या खूप स्वागत आणि तुमची सदिच्छा हीच आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आणि खूप मोठी ऊर्जा असते ताई. तुम्हाला पाहिलं तरी आम्हाला एक खूप मोठी ऊर्जा मिळते आणि आज या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून तुम्ही आलात. आज चंदूभाऊ मोताम एक नगरमधील सामाजिक चळवळीतील एक ताईच्याच हाताला हात धरून त्यांचाच एक मोठा त्यांचाच भाऊ लहान भाऊ पण ताईनं घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाही आणि आज चंदूभाऊ मोठा आणि त्यांचा संपूर्ण परिवार आशिष त्यांच्या कन्या आज परमेश्वर ताई स्नेहा शांता श्रद्धा परमेश्वर या सर्वांचं स्वागत करतो आणि या मानवसेवेच्या प्रकल्पामध्ये आपल्यासारखे सहयोगी असल्यामुळेच एवढा न भूतो न भविष्यती असं कार्य आपण नगर शहरात करू शकतो. मी आलेल्या सर्व अतिथींचं याचं जे मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने सहर्ष स्वागत करतो. या शिबिरात 155 रुग्णांची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार सतीश लोढा यांनी मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर.